नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि न चुकता बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुम्हाला माहितीच असेल की आपण खेळत आहोत मोटेल सुपर मार्केट सिम्युलेटर. ज्यांना माहिती नसेल तर हा आपला अँड्रॉइडसाठी गेम आहे. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या गेम प्ले व्हिडिओला. तर चला, हा रूम झालेला आहे रिकामी. चला क्लीन करूया हा रूम. ते होत का नाही क्लिक? ओके ओके, झाला. डस्टबिनमध्ये टाकला. ओके, हा रूम आपण क्लीन करूया. ओके, हा रूम क्लीन झालेला आहे. परत आपण रेंटवर चढवूया हा रूम. एकदा बघून घेतो बाकी कुठे काय आहे ना कचरा. अरे बापरे, केवढी मोठी लाईन आहे ही रेंटवर चढवण्यासाठी रूम. तर चला, हा चढवला रेंटवर रूम. तर चला, आधी आपण हा मॉडेल पूर्णपणे एक्सप्लोअर करून घेऊया. कुठे काय काय आहे, किती काय काय आहे ते बघूया. चला, हे हायर करायला पाहिजे. आपल्याकडे तेवढे अजून पैसे नाही आहेत हायर करायला. चला, शिडी चढून वरती गेलो. इथे पण रूम आहेत. आपल्याला सीन मस्त भेटला आहे. म्हणजे मस्तपैकी समोर डोंगर आणि रूम समोरच डोंगराच्या निसर्गाच्या समोर. वा, इथे पण, अरे वा, इथे मागे पण रूम आहेत. म्हणजे आपल्याकडे खूप 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 रूम आहेत. यापुढे आपल्याला पैशाची कमी नसणार आहे. चला, इथे एक्सप्लोअर केलेलं आहे. चला, वॉचमन पण आहे. वॉचमन पण आपण हायर करू शकतो. हा PC मध्ये नाही आहे, आपण हायर नाही करू शकत. ओके, हा काय लॉन्ड्री. याला पण ओपन करायला आपल्याकडे पैसे नाही आहेत. तेवढे पैसे कमावे लागणार आहेत. हा स्टाफ रूम. ओके, चला बाहेर जाऊया स्टाफ रूमच्या. ती ही आहे लॉन्ड्री. तर चला पुढे एक्सप्लोअर करूया. ओके, स्टोरेज एरिया. हा पण आपल्याला ओपन करायला पैसे नाही आहेत. चला पुढे. अरे वाव, चला जिम पण आहे. आपण जिम पण ओपन करू शकतो. ही लेवल 3 शिवाय ओपन होणार नाही आहे. चला पुढे. तर हे काय आहे? MFC, KFCचाच डुप्लिकेट MFC. चला, वा, समोर काय सुंदर निसर्गरम्य. याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही लॉबीच्या. मस्तपैकी आपला हे सीन आहे जो रेगिस्तानमध्ये आहे. मस्त दिसते समोर. तर चला, इथे काय ठेवलं आहे? तर इथे आहे सुपर स्टोअर. आपलं सुपर मार्केट आहे इथे. हे पण ओपन करू शकतो. याला पण वॉचमन आहे. तर चला पुढे. ओके, फ्यूल पंप पण आहे आपल्याकडे. तो पण ओपन करू शकतो. तो पण एवढ्यात ओपन होणार नाही आहे. तर कार वॉशर पण आहे. पर ऑटोमॅटिक कार वॉशर आहे. इथे बाहेर तर नाही. चला, इथे बाहेर जाऊ शकत नाही लॉबीच्या बाहेर. चला पुढे आपण. बघूया, हे नाही, हे पैसे कलेक्ट होऊ शकत नाही. तर चला पुढे चालूया आपण. चला, हा रूम रिकामी झालेला आहे. तर चला हा क्लीन करूया आणि परत रेंटवर चढूया हा रूम आपण. चला, डस्टबिनमध्ये टाकला कचरा. चला, ओके, रूम क्लीन झालेला आहे. परत एकदा हा रूम आपण रेंटवर चढवूया. आणि आपल्याकडे आता जवळपास पैसे $728 जमा झालेले आहेत. तर आपण नवीन रूम ओपन करूया आणि त्या रूमला रेंटवर चढूया. ओके, चला, $200 हा एक रूम आहे. तो बाय आपण केलेला आहे. क्लीन करूया आता.
ओके चला, क्लीन झालेला आहे. ओके चला, आपण स्टोअरवरून बाय करूया. कलर बाय करूया. कुठचा कलर लावूया वॉलसाठी? ओके, हा कलर घेऊया, चूज करूया. या टाईमला फ्लोअर्स वगैरे खूप आहेत, खूप प्रकारचे आहेत. $70 पण फ्लोअर्स मागूयात. त्यामुळे सिलिंग कुठची मागूया? ओके, मागवलेली आहे, कुठची येईल ती येईल. चला, फास्ट डिलेवरी मागूया. तसं बघायला गेलं तर ॲक्सेसरीज फर्निचरमध्ये खूप प्रकारचे काय आहेत. चला, ओके, डेकोर्स पण आहेत, हँगिंग टॉवल्स. तर चला पुढे. खूप काय प्रकारचे काय आहेत. आपण यामध्ये फर्निचर्स वगैरे डिझाईन खूप प्रकारचे आहे. तेव्हा आपण हवं तसं बनवू शकतो. लक्झरी रूम बनवू शकतो, नॉर्मल रूम पण बनवू शकतो. तर चला, बाय करूया. टेबल एक घेऊया. सॉरी, आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, तेव्हा आपण थोडंफार कॅन्सल केलं पाहिजे. चला, हा रूम क्लीन करूया. ओके, हा रूम क्लीन झालेला आहे. परत इथं हा क्लीन झालेला आहे रूम. परत हा रेंटवर चढूया आणि मग रूम नंबर 2ची रूम मेकओव्हर करूया त्या रूमचा. चला, पहिले फर्स्ट सिलिंग करूया. सिलिंगला कलर मारलेला आहे. त्यानंतर बाथरूममधली सिलिंग करायची कंप्लीट. चला, सिलिंग झालेली आहे कंप्लीट. आपण हा ब्रश ठेवूया. आता वॉल करायला घेऊया कंप्लीट. त्यासाठी चला नको, पहिला फ्लोअर घेऊया आपण. ओके, बॉक्स ओपन करूया, फ्लोअर करूया कंप्लीट. चला, फ्लोअर पण झालेली आहे कंप्लीट हॉलमधली. आता करूया बाथरूममधली. चला, ओके, डन. रूम्स झालेले आहेत. आता आपण करायची वॉल कंप्लीट करायची आहे रंग काढून. अरे एक मिनिट, ओके, हां चला. तर चला, वॉल पण अशा प्रकारे कंप्लीट झालेली आहे करून. ओके, चला. चला, बाथरूममधली पण वॉल कंप्लीट झालेली आहे. पहिल्यापेक्षा हा रूम जरा भारी वाटतोय, सेकंडवाला. अजून हा रूम खाली नाही झालेला आहे. ओके, स्टोअरमध्ये जाऊया. काय लागते ते सगळे ॲक्सेसरीज मागूया. हे ॲक्सेसरीज थोड्याफार आपल्याला कॅन्सल कराव्या लागणार आहेत, कारण की आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. आपल्याकडे फक्त आहे $4, सॉरी $462 आहेत फक्त. त्यामुळे कमी किमतीवालं सगळं मागवायचं आहे आपल्याला. फर्निचर म्हणा, सगळे ॲक्सेसरीज वगैरे. हे कॅन्सल करूया आणि परत मागूया. एक सोफा $70 त्यानंतर मागूया बेड $200. त्यापेक्षा $300 जेवढं नाही तेवढे बाकीचे आहेत. सिंक, ओके, टेबल मागूया. टॉयलेट सीट मागूया. वॉर्डरोब मागूया.
म्हणजे जे स्टार केलेले आहे ते कंपल्सरी असलेच पाहिजे, त्याशिवाय आपण रूम रेंटवर चढूच शकत नाही. हे आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे, हे मॅन्डेटरीज आहे. तर चला बघूया, नाही चढू शकत अजून आपण रूम रेंटवर. हा ओके, कॅन्सल. तर चला, नमस्कार मित्रांनो, नंतर भेटूया एकदा नवीन